गुगल मॅप्स फक्त पृथ्वीवर चालतं, स्पेसमध्ये नाही. तर वेलकम टू द सिरीज ऑफ कसं ते सांगते. आपल्या दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या पृथ्वीच्या रोटेशन ऍक्सिस वरून ठरतात. स्पेसमध्ये न वर ना खाली. मग सायंटिस्ट ठरवत नाही का? नाही हरवत, कारण त्यांच्याकडे स्वतःच कोऑर्डिनेट सिस्टीम असतं. सगळ्यात जास्त वापरलं जाणारं म्हणजे इक्वेटोरियल सिस्टीम. पृथ्वीचं अक्ष स्पेसमध्ये प्रोजेक्ट करून त्यावर तारे लोकेट करतात. दुसरं म्हणजे इक्लिप्टिक सिस्टीम. सूर्यमालेच्या प्लेनवर बेस्ट ग्रहांसाठी वापरतात. आणि तिसरं गॅलेक्टिक सिस्टीम, आकाशगंगेच्या केंद्रावर बेस्ट. आणि हो, स्पेसचं गुगल मॅप सुद्धा खरंच अस्तित्वात आहे. नासाचं आयज ऑन द सोलर सिस्टीम आणि जेपीएल हॉरिझॉन सिस्टीम स्पेसक्राफ्टची रिअल टाइम पोझिशन दाखवतात. पण प्रत्यक्षात यानं रस्त्यावरून जातच नाहीत. त्यांचा मार्ग आधीच गुरुत्वाकर्षणाच्या गणितावरून कॅल्क्युलेट केलेला असतो. पृथ्वीवरचे मोठे डीप स्पेस नेटवर्क टेलिस्कोप यानाला सिग्नल पाठवतात. तो परत याला किती वेळ लागता आणि डॉपलर शिफ्ट मोजून त्याचं परफेक्ट लोकेशन आणि स्पीड कळतं. आणि आता काही यानं एक्सपेरिमेंटल पल्सर नेव्हिगेशन वापरून बघत आहेत. ठराविक अंतराने सिग्नल सोडणारे तारे वापरून नैसर्गिक जीपीएस सारखं. पण